कोंढवा जमीन खरेदी प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार आहेत। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची माहिती बावधन पोलीस इमिग्रेशन विभागाकडून मागवतील। शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। शीतलवर बावधन आणि खडक या दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। तिच्या पतीवर 42 कोटींचं तर तिच्यावर तिच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। शीतल तेजवानी सह पती सागर सूर्यवंशी विरोधात याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत। सेवा विकास सहकारी बँकेच्या आर्थिक फसवणुकीचा घोटाळा आणि अटकही त्यांना झाली होती। सीआयडी आणि ईडी कडूनही याआधी कारवाई झाली। शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे 2 गुन्हे दाखल झालेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।